भिलजी संघाचा इथे प्रतिनिधी आहे. कुदे संघाला सुद्धा मी विनंती करतो की आपला एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचा आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होतोय. अंकित असेल, अंकित झावरे गोलंदाजी मार्कवर तयार असेल, परंतु फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही. अमित आहे का? सामना सुरू होतोय. मित्रांनो, आपला एक प्रतिनिधी पाठवा ना कृपया. सामना सुरू करायचा आहे. पहिला चेंडू असेल अंकितेच्या माध्यमातून. अमितसाठी पहिल्या चेंडूचा चांगला समाचार घेतोय. चेंडू मात्र लँड होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावांसाठी पहिल्या चेंडूवर आपले हात खोलताना दिसतोय तो कुदे संघाचा सलामीचा फलंदाज अमित. पहिल्या चेंडूवर 6 धावा जोडल्या जातात. पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक असेल, ज्या षटकामध्ये निश्चितच मोठी फटकेबाजी होते. दोन्ही भाऊ मैदानात आहेत, अमित शिंगाडे आणि संकेत शिंगाडे. अमित याच्या माध्यमातून आपण एक षटकार आतापर्यंत बघितला. पुन्हा एकदा अंकित आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. दुसरा चेंडू असेल. आता मात्र चांगला कमबॅक करताना दिसला, परंतु पंचांच्या नजरेत हा चेंडू खराबच आहे. वाईट चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव निश्चित जोडली जाईल. धावसंख्या होईल ती 7. एका चेंडूची फेक झालंय. आतापर्यंत धावसंख्या स्कोअरबोर्डवर जोडली जाते ती 7. अजून सुद्धा 5 चेंडूंची फेक होणं बाकी. जे षटक पॉवर प्लेचं षटक असेल, पहिलं षटक असेल, अंकित त्याच्या माध्यमातून आपण बघतोय जाकमाता भिलजी संघाकडून. आता मात्र चेंडू उंच जाते. फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे नाही. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जातोय, पोचतोय, चेंडूची फील्ड करतोय आणि चेंडूची फेक करते. तोपर्यंत निश्चितच 2 धावा जोडल्या जातील. अमित याच्या माध्यमातून 2 धावांच्या मदतीनं संघ मात्र पुढे जातोय. संघाची धावसंख्या होती ती 9. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील 2 चेंडूंची फेक होतोय. धावसंख्या मात्र अमित त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 9 जोडली जातोय. एक षटकार आपण अमित त्याच्या बॅटमधून आतापर्यंत बघितल्या. षटकातील तिसरा चेंडू असेल. चेंडू उसळी घेणारा होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. चेंडू फील्ड करून चेंडूची फेक करतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा निश्चित जोडल्या जातात. 2 धावांच्या मदतीनं पुन्हा एकदा कुदे संघ पुढे जातोय. 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 3 चेंडूंच्या अजूनपर्यंत फेक होणं बाकी. या षटकातील अंकित याच्या षटकातील 4था चेंडू असेल. सामना करेल तो अमित, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण एक षटकार बघितला तोच अमित पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. अंकित टू अमित. पुन्हा एकदा एक मोठा फटका येतोय, परंतु चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र दोन चेंडूंची फेक होणं बाकी. या षटकातील एक चांगली धावसंख्या उभी करण्यात यशस्वी ठरलाय तो कुदे संघ. षटकातील 5वा चेंडू असेल. त्याचा चांगला समाचार घेतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि अचूक झेल टिपतोय. दरम्यान अमित याची पारी समाप्त होते ती वैयक्तिक. सोळा या धावसंख्येवर निश्चितच चांगली फलंदाजी करताना दिसला तो अमित. 2 षटकारांच्या माध्यमातून स्वतःच्या खात्यात 16 धावा जमा केल्या, परंतु एक सुरेख झेल त्या क्षेत्ररक्षकाने टिपला आणि अमित याची पारी समाप्त केली. अंकित मात्र कमबॅक करताना दिसला 5व्या चेंडूवर. त्यानंतर आता शेवटच्या चेंडूची फेक होईल ती अमित याच्या माध्यमातून. मात्र नवीन फलंदाज येताना दिसतोय तो दीक्षित. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. जे अनुमान कुदे संघाकडून अतिशय सुरेख फलंदाजी करणारा आणि गोलंदाजी करणारा हा प्लेयर मैदानात येताना दिसतोय, ज्याच्या नावावर अतिशय चांगले मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार ज्याच्या नावावर आहेत असा दीक्षित मैदानात येताना दिसतोय. आता मात्र स्ट्राईकवर जाते तो संकेत. अमित याचा भाऊ संकेत. अमित याच्या माध्यमातून आपण निश्चितच मोठी फटकेबाजी बघितली. संकेत सुद्धा त्याच पद्धतीचा फलंदाज आहे. संकेत मैदानात जाताना दिसतोय, दीक्षित मैदानात जाताना दिसतोय नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू असेल अंकित याच्या गोलंदाजीतील. निश्चितच थोडासा महागडा ठरलाय तो. अंकित आतापर्यंत 17 धावा आपल्या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. अजून एका चेंडूची फेक होणं बाकी. स्ट्राईकवर असेल संकेत. निश्चितच अमित याला
बाद करण्यात मात्र यशस्वी ठरला होता. आता मात्र चांगला कमबॅक करताना दिसला. मोठा अपील होता परंतु पंच प्रसाद शेळके सांगतात की हा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. दरम्यान षटक संपतोय. निर्धाव चेंडूने आपले षटक संपवतोय. चांगला कमबॅक करताना दिसला षटकाच्या शेवटी तो मात्र अंकित. निश्चितच सुरुवात चांगली केली होती. अमित याने वैयक्तिक 16 धावांची खेळी केली होती. त्यानंतरचे मात्र सलगचे 2 चेंडू मात्र यशस्वीरित्या टाकले ते अंकित याने आणि धावसंख्या स्थिर केली 17 या धावेवर. पहिल्या षटक संपलंय. पहिल्या षटका अखेरीस 1/17 अशी धावसंख्या उभी करण्यात यशस्वी ठरला आहे तो जे हनुमान कुदे संघ. दरम्यान दुसरं षटक असेल. मी दोन्ही संघांना विनंती करतो की वेळ जास्त वाया घालू नका. आधीच हे सामने खूप उशिरा चालू झालेत. आजचा दिवस होळीचा दिवस आहे, सणाचा दिवस आहे. सर्व प्लेयर्स आयोजक यांना इथे सर्व सामने चालू करण्यामध्ये थोडासा विलंब झाला, वेळ लागला. त्याच्यामुळे मी सर्व संघांना विनंती करतो की आम्हाला कोऑपरेट करा, सामने वेळेत चालू करा, थोडीशी घाई करा. दिवस मोठा आहे परंतु सामने भरपूर खेळवायचे आहेत. 3 दिवसांची ही टुर्नामेंट आहे. 3 दिवसांमध्ये 32 संघ या मैदानात या क्रिकेट कुरुक्षेत्रात खेळताना आपल्याला दिसतील. निश्चितच मोठमोठे संघ या मोठमोठे प्लेयर्स या मैदानात आपल्याला दिसतील. निश्चितच ग्राउंड थोडासा खराब होता परंतु आम्ही त्याच्यात मेहनत घेऊन आमच्या सर्व आयोजकांनी चांगली मेहनत घेतली आणि या ग्राउंडला चांगलं सजवलं आहे. चांगली विकेट या ठिकाणी उपलब्ध करून दिले. दरम्यान दुसरं षटक असेल. गोलंदाजी मार्कवर असेल तो निरंजन दरम्यान दुसरा नंबर नाही घ्यायचा एखादा दुसरा नंबर नाही घ्यायचा तरी कारण हा बोलला तो त्याला आता नाही करणार तिथलं वरचं पण नाही केलं. दरम्यान षटकाची सुरुवात चांगली करतोय. 1 धाव मात्र निश्चित जोडली जातोय ती हनुमान कुदे संघाच्या खात्यात. मात्र आता स्ट्राईकवर येतो तो संकेत. गोलंदाजी मार्कवर निरंजन झावरे तयार. आता मात्र फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय कुणाल परंतु झेल मात्र होऊ शकला नाही. निश्चितच 2 धावा जोडल्या गेल्या. निश्चितच हा झेल होणं खूप गरजेचं होतं कारण संकेत सारखा जर फलंदाज बाद झाला असता तर चांगला कमबॅक झाला असता तो भिलजी संघाचा परंतु झेल होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. दरम्यान 2 धावा मात्र निश्चित जोडल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली ती 20. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंची फेक झाली. धावसंख्या झाली ती 20. चालू सामना हा जय हनुमान कुदे आणि जाकमाता भिलजी या 2 संघांदरम्यान चालू आहे. 4 षटकांचा सामना असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंची फेक झाली. धावसंख्या झाली ती 20. षटकातील तिसरा चेंडू असेल. निरंजन याचा सामना करेल तो पुन्हा एकदा संकेत. आता मात्र अतिशय सुरेख चेंडूची फेक करतोय. फलंदाज मात्र फसतोय आणि दुसरा हादरा बसतोय संकेताच्या माध्यमातून. अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसला तो निरंजन. चेंडू थोडासा आत आला. पडल्यानंतर फलंदाज बीड झाला. त्याची पारी मात्र 1 या 2 या धावसंख्येवर समाप्त होतोय. निश्चितच आता मात्र चांगला कमबॅक करताना दिसतोय तो जाकमाता भिलजी संघ. अंकित थोडासा महागडा ठरला होता पहिल्या षटकामध्ये परंतु अंकित यांनी सुद्धा चांगला कमबॅक केला होता आपल्या षटकाचे शेवटी. त्यानंतर आता मात्र निरंजन अतिशय सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. 3 चेंडूंची फेक केली. 1 फलंदाज बाद केला संकेताच्या माध्यमातून आणि फक्त 3 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये निरंजन याने षटकातील 4था चेंडू असेल. निरंजन याचा सामना करेल तो आता नवीन आलेला फलंदाज असेल सुमित.
दरम्यान पुन्हा एकदा सुरुवात होतोय. षटकातील शेवट चौथा चेंडू असेल. निरंजन याच्या सामना करेल तो नवीन आलेला फलंदाज सुमित. निश्चितच सुमित याला आता मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण जर्मन कुदे संघ थोडासा बॅकफुटला जाताना दिसतोय. आता मात्र फुलटॉस चेंडू त्याचा चांगला समाचार घेतो. चेंडू लँड होतोय निश्चितच बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. मित्रांनो, असं जर चेंडूची फेक झाली तर निश्चितच हे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातील. निरंजन याच्या माध्यमातून आता मात्र खराब चेंडूची फेक होतोय, कारण 3 चेंडू सलग अचूक टप्प्यावर फेकले होते. त्याच्यानंतरचा हा चौथा चेंडू जो फुलटॉस फेकला होता. त्या चेंडूवर निश्चितच आपण षटकार बघितला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सुमित मात्र पुन्हा एकदा चेंडू फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल होईल का, परंतु झेल मात्र होत नाही. पुन्हा एकदा 2 धावा जोडल्या गेल्यात. निश्चितच क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना दिसते भिलजी संघाकडून, कारण झेल पकडणं खूप गरजेचं आहे. मोठे फलंदाज आहेत, त्यांना रोखणं. गोलंदाज मात्र त्याचं काम पूर्ण चोख करतोय, परंतु त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण भिलजी संघाकडून होताना दिसत नाही. कारण आतापर्यंत 2 झेल ड्रॉप झालेत. ते झेल पकडणं खूप गरजेचं होतं, कारण सुमित सारखा फलंदाज ज्याच्या बॅट म्हणून आत्तापर्यंत आपण एक षटकार बघितला त्याचा झेल होता, परंतु तो झेल होऊ शकला नाही. षटकातील 5वा चेंडू असेल निरंजन याच्या. आता मात्र चेंडू जाते पुन्हा एकदा उदय याच्या दिशेने. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. पुन्हा एकदा 4 धावा जोडल्या जातात. धाव संख्या होते ती 32. अजून सुद्धा एका चेंडूची फेक होणं बाकी. षटक संपतोय. मित्रांनो, झेल पकडणं खूप गरजेचं आहे, कारण क्षेत्ररक्षण गोलंदाजी अतिशय अचूक टप्प्यावर करतोय. 3 झेल या षटकामध्ये उडाले होते, जे 3 झेल ड्रॉप झाले. पहिला चेंडू असेल प्रलय याच्या गोलंदाजीतील. पहिला चेंडू अतिशय अचूक टप्प्यावर फेकतोय. दीक्षित याच्या थायपॅडला चेंडू आढळतोय, मात्र लेग बाईच्या स्वरूपात निश्चित 1 धाव जोडली जाईल. 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या होती ती 33. पुन्हा एकदा स्ट्राईकवर जाते तो सुमित, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण एक षटकार बघितला, एक चौकार बघितला. तो सुमित स्ट्राईकवर जातोय. गोलंदाजी मार्कवर मात्र एक अनुभवी गोलंदाज येतोय, तो असतोय प्रलय. स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा सुमित येतोय, ज्याच्या माध्यमातून आपण एक षटकार आणि एक चौकार आतापर्यंत बघितला. तो सुमित. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील एका चेंडूची फेक झाली. धावसंख्या झाली ती 33. निश्चितच इथे मोठी धावसंख्या उभी करावी लागेल ती जे अनुमान कुदे संघाला, कारण जाकमाता भिलजी संघाकडे प्रलय, अंकित, कुणाल यांच्यासारखे मोठे फलंदाज आहेत. आता मात्र चेंडू अतिशय सुरेख अचूक टप्प्यावर फेकला होता, परंतु पंचांच्या नजरेत हा चेंडू खराब आहे, अवांतर आहे. 1 धाव निश्चित जोडली जाईल. हॅलो. दरम्यान पुन्हा एकदा खराब चेंडूची फेक करते. अवांतर स्वरूपात 1 धाव जोडली जाईल. निश्चितच कुदे संघाच्या खात्यात. षटकातील दुसरा चेंडू असेल प्रलय याचा सामना करेल तो पुन्हा एकदा
पुन्हा एकदा खराब चेंडूची फेक होतोय ती प्रलय याच्या माध्यमातून लगातार 2 खराब चेंडू फेकतोय आतापर्यंत प्रलय. एका चेंडूची फेक होतोय, 3 धावा खर्च करतोय. निश्चितच पहिला चेंडू अचूक टप्प्यावर फेकला होता, त्याच्यानंतरचे सलगचे 2 चेंडू मात्र अवांतर फेकताना दिसतोय तो प्रलय. निश्चितच प्रलय याला आता काहीतरी कमबॅक करावा लागेल, कारण अवांतर धावा जोडल्या गेल्या त्या कुदे संघाच्या खात्यात. आता मात्र एक फटका फसतोय, चेंडूच्या खाली येतोय सिद्धेश भगत, परंतु झेल मात्र होत नाही. 2 धावा निश्चित जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं सुमित आणि जे हनुमान कुदे संघ जाऊन पोहोचतो 37 या धावसंख्येवर. अजून सुद्धा 4 चेंडूंची फेक होणं बाकी या षटकातील. प्रलय याच्या सामना करेल तो सुमित. षटकातील 3रा चेंडू असेल. आता मात्र एक मोठा फटका येतोय, चेंडू जातोय आणि लँड होतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात, जो क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 2 झेल बघितले. भाई याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 2 झेल बघितले. अमित आणि सुमित या 2 फलंदाजांचे झेल ज्यांनी पकडले, जे 2 मोठे फलंदाज, जे 2 फलंदाज आक्रमक होते, फलंदाजी आक्रमक करत होते, त्या दोन्ही फलंदाजाचे झेल भाई याच्या माध्यमातून आपण बघितले. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं. दरम्यान नवीन फलंदाज येतोय कल्पेश पाटील. सुमित याची पारी मात्र 14व्या धावसंख्येवर समाप्त होतोय. षटकातील 3 चेंडूंची फेक होतोय. धावसंख्या होते ती 37. चालू सामना जे हनुमान कुदे आणि जाकमाता भिलजी या 2 संघांदरम्यान चालू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना कुदे संघाने तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3ऱ्या षटकातील 3 चेंडूंची फेक झालेली आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली आहे ती 37. अजून सुद्धा 3 चेंडू येणं बाकी या षटकातील. प्रलय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकवर असेल तो दीक्षित. दीक्षित याच्या माध्यमातून एक पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, चेंडू जातोय, 1 बाउन्स, चौकार, 4 धावांसाठी. आतापर्यंत आपण अमित आणि सुमित यांची फलंदाजी बघितली, परंतु ते मैदानातून बाहेर गेल्यानंतर दीक्षित आक्रमक होताना दिसतोय. जसा सुमित आऊट झाला तसाच अमित याने आपला आक्रमक पवित्रा घेतला आणि पहिल्या चेंडूवर चौकार मारला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रलय आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्राईकवर असेल तर पुन्हा एकदा दीक्षित, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण एक चौकार बघितला. मात्र आता स्लोअर डिलिव्हरी करताना दिसतोय तो प्रलय आणि यशस्वी ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. दरम्यान षटकातील 5 चेंडूंची फेक होतोय. धावसंख्या होती ती 41. अजून सुद्धा एका चेंडूची फेक होणं बाकी या षटकातील. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल तो दीक्षित, ज्याच्या माध्यमातून आपण आतापर्यंत एक चौकार बघितला, तोच दीक्षित प्रलयसाठी. षटकातील शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातील. आता मात्र लॉर फुलटा चेंडू असेल. चेंडू मात्र पायावर आदळतोय आणि लेग बिफोरच्या स्वरूपात 3रा हादरा बसतोय तो दीक्षिताच्या स्वरूपात. गोसावी. दरम्यान दीक्षित याची पारी समाप्त होतोय 5 या धावसंख्येवर.
चांगला कमबॅक करताना दिसला तो प्रलय. अतिशय सुरेख गोलंदाजी केली. आपल्या षटकामध्ये निश्चितच 2 अवांतर चेंडू फेकले होते, परंतु त्याच्यानंतरचे 5 चेंडू हे अतिशय अचूक टप्प्यावर फेकले होते. निश्चितच एक दीक्षिताच्या माध्यमातून आपण चौकार बघितला होता, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव फेकण्यात यशस्वी ठरला होता. दीक्षित त्याला बाद करण्यात यशस्वी ठरला होता तो प्रलय. आता मात्र नवीन गोलंदाज असेल स्वप्नील भाई, ज्याच्या माध्यमातून आपण अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघितलं. 2 चांगले झेल मोठे फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला तो स्वप्नील भाई. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण ज्याच्या माध्यमातून बघितलं तोच आता गोलंदाजी मार्कवर येते. निश्चितच गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावर करायला लागेल, कारण हा मैदान फलंदाजाला चांगला पोषक असा मैदान आहे. मोठे फटके भरपूर आपण या मैदानावर बघितले. दरम्यान सामन्याला सुरुवात होतोय. पहिला चेंडू असेल स्वप्नील याच्या माध्यमातून, शेवटचं षटक असेल. चेंडू उंच जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, मात्र झेल ड्रॉप होतोय. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळत होते भिलजी संघाच्या माध्यमातून. हा झेल होणं खूप गरजेचं होतं, कारण एक मोठा फलंदाज बाद झाला असता, गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढला असता, परंतु त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालं नाही. दरम्यान 2 धावा जोडल्या गेल्या. शुभम याच्या खात्यात 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तो 43 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसला तो स्वप्नील. मात्र 2 धावा निश्चित जोडल्या जातील, कारण क्षेत्ररक्षण चेंडूवर पोहोचेपर्यंत 2 धावा जोडल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीनं पुन्हा एकदा कुदे संघ पुढे जातोय. स्कोअरबोर्डवर धावसंख्या लागते ती 45. अतिशय सुरेख फलंदाजी करताना दिसतोय आतापर्यंत कुदे संघ. चांगला कमबॅक सुद्धा केला तो भिलजी संघाने. अंकित थोडासा मागला ठरला होता, त्याच्यानंतर निरंजन असो प्रलय असो यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, मोठे फटके मारण्याचा चान्स दिला नाही. त्याच्यानंतर आता नवीन गोलंदाज येतोय तो स्वप्नील, हा सुद्धा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, निर्धाव चेंडू फेकतोय. दरम्यान या निर्धाव चेंडूच्या माध्यमातून एक धावचीच्या स्वरूपात विकेट सुद्धा मिळते ती भिलजी संघाला. अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपण स्वप्नीलच्या माध्यमातून बघितली. 3 चेंडूंची मित्रांनो फेक केली, 4 धावा खर्च केल्या, एक फलंदाज सुद्धा बाद केला. अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय तो स्वप्नील. 4 षटकांचा हा खेळ आहे, त्याच्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी. जे षटक हाणामारीचं षटक असतं, निर्णायक षटक असतं, ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असतो, त्या षटकामध्ये मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय तो स्वप्नील. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फेक करतोय. दरम्यान लगातार 2 चेंडू निर्धाव फेकतोय तो स्वप्नील. नवीन फलंदाज येतोय निलेश. आम्ही अजून सुद्धा या सामन्यातील आणि या षटकातील एका चेंडूचा खेळ होणं बाकी. शेवटचा चेंडू असेल. अतिशय सुरेख गोलंदाजी करताना दिसला आतापर्यंत तो स्वप्नील, ज्याने फक्त 4 धावा खर्च केल्या, एक फलंदाज बाद केला. आता मात्र हा फलंदाज बाद होतोय, बोल्ड होतोय, एसटी उकडतोय तो पुन्हा एकदा स्वप्नील. दरम्यान अतिशय सुरेख गोलंदाजी. दरम्यान 46 धावांचं आव्हान असेल. 4 षटकांमध्ये ते
जाखमाता भिलजी संघाला अतिशय सुरेख गोलंदाजी शेवटची गोलंदाजी जी केली होती स्वप्नील याने फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 फलंदाज बाद केले आणि चांगला कमबॅक करून दिला आपल्या संघाला स्वप्नील. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं, कारण या सामन्यामध्ये जवळजवळ 6 झेल उडाले होते, त्यातले फक्त 2 झेल टिपले गेले. ते दोन्ही झेल स्वप्नील याच्या माध्यमातून टिपले गेले होते. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं स्वप्नील याच्या माध्यमातून. मी भुवनेश्वर 11 संघाच्या संघनायकाला विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रतिस्पर्धी संघ असेल तो स्वर्गीय संतोष पाटील पुरस्कृत घसवड हा संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. मी भुवनेश्वर 11 संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे, नाणेफेकीचा कौल करायचं आहे. तसेच या ठिकाणी निशांत पाटील उपस्थित आहेत. पुढील समालोचनासाठी मी आपल्याला निशांत पाटील यांच्याकडे घेऊन जातो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद राकेश झावरे. आज संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगलं समालोचन त्याच्या माध्यमातून आपण ऐकलं आणि ही स्पर्धा क्रीडा स्पर्धा असतील तर रसिक प्रेक्षकाची दुडुंब गर्दी असते. तर या ठिकाणी आपण पाहतो नाणेफेक मात्र होत आहे. तर लगेचच आपण या ठिकाणी तर स्वर्गीय संतोष पाटील पुरस्कृत घसवड विरुद्ध भुवनेश्वर 11 या दोन्ही संघादरम्यान ही लढत असणार आहे. आपण पाहिलं तर पहिल्या सेकंड राऊंडमधील पहिला सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अगदी पहिल्या राऊंडमध्ये आपण पाहिलं तर भुवनेश्वर 11 या संघानं यंगस्टार रेवदंडा अर्थात एक नामांकित संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आणि आज आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये कोणता संघ हा अंतिम 4 मध्ये जाणार आहे याचं उत्तर आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळणार आहे. खूप चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सर्व मान्यवर मंडळी अजूनसुद्धा या स्पर्धेच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व संघांचे सहपोटवर सहकारी अजूनसुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप चांगलं योगदान मात्र देण्याचा प्रयत्न. तर इथे आलेले सर्व दिग्गज मान्यवर तसेच या स्पर्धेचे केंद्रबिंदू सर्व रसिक प्रेक्षक आणि सर्व संघातील खेळाडू या सर्वांचं मी निशांत पाटील फ्रॉम खानाव सहर्ष आणि हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. युवा पिढी म्हणून आयोजित कैलासवासी श्री परशुराम नथू पाटील व कैलासवासी कुमारी असावेरी परशुराम पाटील स्मृतिचषक 2022 आपण पाहतोय. या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक आदरणीय सिद्धांतजी पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं खूप चांगलं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यांना जे सहकार्य आहे ते सर्व ग्रामस्थांच्या वतीनं. तर आपण मॅचकडे वळूया. या ठिकाणी मॅच सुरू होते. पाहिलं तर स्ट्राईकला बॅट्समन या ठिकाणी
कुणालच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी पाहिलं तर चांगला प्रहार, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तर आपण पाहिलं तर जय हनुमान कुदे या संघानं प्रथम फलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं 4 षटकांमध्ये म्हणजेच निर्धारित 4 षटकांमध्ये या ठिकाणी 45 धावा जमा केल्या, तर 46 धावांचं लक्ष आहे तेच जाकमाता भिलजी संघासमोर. आणि आपण जर भिलजी या संघाचा सुद्धा विचार केला तर खूप चांगला संघ आहे. या संघामध्ये सुद्धा बरेचसे जे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे. पुन्हा एकदा जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये असं वाटलं होतं की या चेंडूवरती झेल होईल की काय, परंतु त्याच वेळेला खूप चांगलं या ठिकाणी नक्कीच लकी म्हणावं लागेल किंवा नशीब म्हणावं लागेल, कारण चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडला आणि या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. एक संयमी किंवा एक हलक्यादाने खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु चेंडूने बॅटची टॉप एज घेतली. या ठिकाणी चेंडू बॅटच्या स्टिकरला लागला आणि बराच वेळ हवेमध्ये होता. अर्थात नक्कीच या ठिकाणी फलंदाजाला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे. जिंकण्यासाठी तब्बल 46 धावांची गरज असताना आता मात्र संपूर्ण जबाबदारी या दोनही फलंदाजांवरती असणार आहे, कारण समोरचा संघ आपण पाहिला तर जय हनुमान कुदे या संघामध्ये सुद्धा खूप चांगले गोलंदाज आहेत. बऱ्याच वेळेला अशा क्रिकेट स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सातत्यानं होत असते आणि या संघाविरुद्ध विजय प्राप्त करायचा असेल तर शेवटल्या क्षणापर्यंत या दोनही फलंदाजांना थांबावं लागेल. 46 धावांचं लक्ष्य आहे. जिंका किंवा या स्पर्धेतून बाहेर व्हा असं समीकरण या स्पर्धेचं. यावेळेला जबरदस्त काय गोलंदाजी आपण पाहिलं ना, तर गुडलँड स्पॉटनं चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने काढण्यामध्ये यश आलं आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन या ठिकाणी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पाहायला मिळत होता, परंतु पूर्णपणे बेट झालेला आहे. आपल्यामध्ये असलेल्या कौशल्य, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता आणि आपल्यामध्ये असलेली जिद्द या ठिकाणी दाखवतोय गोलंदाज सुमित. आपण पाहिलं तर आत्ता मात्र पुरेपूर या ठिकाणी बिमर स्वरूपाचा चेंडू आणि आता मात्र फ्री हिट मिळणार आहे. उघडा डोळे बघा नीट आणि आता आला आहे फ्री हिट. असं मात्र नक्कीच या ठिकाणी फलंदाजांना सुवर्ण संधी आहे, कारण असं म्हणतात की सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करा आणि ते सोनं मात्र करावं लागेल, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरती मित्र हो. अर्थात रोहित शर्माला ज्या ज्या वेळेला फ्री हिटची संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी त्याचं रूपांतर चौकार किंवा षटकारामध्ये सातत्यानं केलेलं आहे. आपण बऱ्याच जणांनी पाहिलं असाल तर त्या प्रकारची या ठिकाणी नक्कीच तो फायदा घ्यावा लागेल फलंदाजांना. संपूर्ण आपण पाहिलं तर खूप चांगली या ठिकाणी फलंदाजी होत आहे. अगदी असं वाटलं होतं की मध्येच फलंदाज बाद होईल की काय, कारण एक झेल नक्कीच उडवला होता. फ्री हिट लक्षात घ्या, फ्री हिटला जर स्ट्राईक चेंज झाली नाही आहे तर फिल्डिंग हलवू शकत नाही. पंचांना मी एक या ठिकाणी अनाऊन्स करतोय, जर स्ट्राईक चेंज झाली असेल तर आपण फिल्डिंग जरूर हलवू शकता, परंतु जर स्ट्राईक नसेल चेंज झाली तर या ठिकाणी नक्कीच आपण जे आहे क्षेत्ररक्षण तेच मात्र ठेवावं लागेल. लक्षात घ्या या ठिकाणी नक्कीच फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय जय हनुमान कुदे या संघाच्या कर्णधाराच्या लक्षात आल्यानंतर जे आहे ते नाही तर कदाचित या ठिकाणी पुन्हा नो चेंडू मात्र मिळाला असता. तर वळूयात मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी फ्री हिटची संधी आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु अशा प्रकारच्या संधी मित्रांनो फार कमी असतात. आज आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना मित्रांनो, तर अशा प्रकारच्या संधीचं ज्याने सोनं केलं ना तो आज खऱ्या अर्थानं आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये गाजतोय, आज रायगड जिल्ह्यामध्ये गाजत आहे. त्याच्यामुळे आपण नुसतं क्रिकेट खेळणं याला अर्थ नाही आहे, तर आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट किंवा आपल्यामध्ये सुधारणा फार महत्त्वाची असते. यावेळेला पुन्हा एकदा जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. कव्हरमध्ये या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि आपण पाहिलं ना तर या ठिकाणी एक महत्त्व फलंदाज बाद होतोय. कमॉन डीजे. ठिकाणी दोनही फलंदाजांमध्ये ज्याला आपण आय कॉन्टॅक्ट म्हणतो किंवा ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो ते नव्हतं आणि त्याच्यामुळे पाहिलं तर या ठिकाणी रनआउट स्वरूपात मात्र एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाला. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. आपण इंटरनॅशनलमध्ये रुगवेत विचार केला तर जो
साऊथ आफ्रिकेचा JP डुमिनी जो आहे खेळाडू त्या आयुष्यामध्ये कधीही ODIमध्ये रनआउट स्वरूपात मात्र बाद झाला नव्हता. हे एक नक्कीच वैशिष्ट्य किंवा त्याची खासियत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी नक्कीच फलंदाजांना आपल्या दोघांमध्ये जो आय कॉन्टॅक्ट किंवा जे आपलं कोऑर्डिनेशन असतं ते फार महत्त्वाचं असतं. तर या ठिकाणी रनआउट स्वरूपात एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. स्वप्नील स्ट्राईक एंडला फलंदाज. या ठिकाणी आपण पाहिलं तर आदरणीय देवेंद्रजी शेळके यांनी मला स्वतःला या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. माझं प्रोत्साहन वाढवण्यासाठी माझ्या समालोचनावर प्रभावित होऊन त्यांनी मला जे 100 रुपयाचं पारितोषिक त्याबद्दल नक्कीच मी आभारी आहे. आपल्या आशीर्वादामुळेच मी आज आपल्या खानाव गावामधून आपल्या अलिबाग तालुक्यामधून मला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये समालोचन करण्याची संधी मिळते. आणि आपलं एवढं आशीर्वाद एवढं प्रेम आहे की येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये गोरेगाव येथे एक मोठी 5 लाखाची टुर्नामेंट होत आहे. अर्थात हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक यांच्या माध्यमातून 5 लाखाची टुर्नामेंट आहे आणि तिथे अर्थात गोरेगाव येथे ती टुर्नामेंट आहे. तर त्या इथे सुद्धा मला समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या सर्वांचं या ठिकाणी प्रेम आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी नक्कीच मी आभार व्यक्त करतो. सौ भारती गणेश शेळके ज्यांचं या ठिकाणी वडापावचं दुकान आहे त्यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा शेळके बंधूंसाठी. खऱ्या अर्थानं आज मात्र संपूर्ण दिवसामध्ये धुळीवंदन साजरं होत आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण प्रत्येकाचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम या ठिकाणी आपण पाहिलं तर देवेंद्रजी शेळके यांच्या माध्यमातून होत आहे. तर आपण वळूयात मैदानाच्या दिशेने. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगलं या ठिकाणी षटक फेकण्यात आलेलं. पहिल्या चेंडूवरती जरूर एक षटकार ऋग्वेद आला परंतु तदनंतर खूप चांगलं योगदान आणि पहिल्या षटकाच्या संपत्तीत 7 धावा आल्यानंतर आता आपण समीकरण पाहिलं इक्वेशन पाहिलं तर ऋग्वेद येणारे 18 चेंडू आणि 39 धावेची गरज. 18 चेंडू आणि 39 धावेची गरज असताना आता मात्र या मॅचमध्ये आपण जर विनिंग पर्सेंटेज बघितलं तर 50% हा सामना बॅटिंग करणारा संघ अर्थात जाखमाता भिल्जी संघाकडे आहे आणि 50% हा सामना आपण पाहिलं तर जे हनुमान कुदे संघाकडे आहे. त्याच्यामुळे विनिंग पर्सेंटेज या ठिकाणी 50-50% आहे. परंतु या ठिकाणाहून जर ऋग्वेद चांगली फलंदाजी झाली तर खऱ्या अर्थानं जाखमाता भिल्जी संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवेल. परंतु त्याच वेळेस जर जे हनुमान कुदे संघाने जर चांगली गोलंदाजी केली त्या गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक चेंडू हा सटीक लाईन आणि लेंथवरती ठेवला तर कुठेतरी जय हनुमान कुदे संघ या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पुढील फेरीसाठी पात्र होणार आहे. कारण सेकंड राऊंडचा हा सामना आहे जो जिंकेल तो खऱ्या अर्थानं क्वालिफाय राऊंडचा मात्र माफ करा हा फर्स्ट राऊंडचा सामना आहे. याच्यानंतर सेकंड राऊंडचा सामने मात्र सुरू होणार आहेत. यावेळेला मोठा फटका वेट अँड वॉच या पद्धतीनं हा फटका मात्र आलेला आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय ब्रँडेड षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू ऋग्वेद. या ठिकाणी आता असं म्हणावं लागेल की अलिबागची शान आणि भोनंग गावाचा सन्मान. कारण सिद्धांत पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगली मोठी स्पर्धा या स्पर्धेनिमित्त मित्रांनो खूप चांगलं या ठिकाणी जे आयोजन आहे किंवा त्याच वेळेला जी आपण पारितोषिकं पाहतोय ती मात्र या ठिकाणी सर्व दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून पाहत आहोत. अगदी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय आणि चतुर्थ ऋग्वेद अशा काही नाईट स्पर्धेला सुद्धा अशा प्रकारच्या ट्रॉफीज नसतात. त्या ट्रॉफीज या ठिकाणी आपण पाहिलं तर या डेच्या स्पर्धेला मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेची खासियत सांगायचं राहून गेलं होतं कारण सकाळपासून थोडंसं या ठिकाणी घाईमध्ये होतो. परंतु मित्रांनो या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं रविवारी बिग बॉसमध्ये ज्याला आपण सातत्यानं पाहतो किंवा ज्या मोठ्या हिंदी सिरियल असतात त्याच्यामध्ये आपण सातत्यानं ज्याला पाहत असतो अर्थात आकाशदीप सैगल हा मात्र रविवारी एक मोठा सेलिब्रिटी आहे, मोठा ॲक्टर आहे. तो मात्र या स्पर्धेला भेट देण्यासाठी मात्र येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून 22,000 रुपयाची देणगी मात्र या स्पर्धेला देण्यात आलेली आहे. त्यांचं नक्कीच मी आभार व्यक्त करतोय. खूप मोठा अर्थात कलाकार आहे. तुम्ही बिग बॉस किंवा अन्य मोठमोठ्या त्या हिंदीच्या सिरियल होतात त्या सिरियलमध्ये त्याला आपण सातत्यानं पाहिलं असेल. तोच आकाशदीप सैगल हा मात्र रविवारी या स्पर्धेला मात्र भेट देण्यासाठी येणार आहे. पुढील चेंडू आपण पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करत आहे. मोठे फटके मारण्यापासून पूर्णतः वंचित. हा मात्र चेंडू पाहिलं तर भरपूर वेळ हवेमध्ये होता आणि आता मात्र कॉट बिहाइंड द विकेट बॅट्समन आउट. कम ऑन डीजे.
आपण जर पाहिलं तर समीकरण असं आहे, येणारे अर्थात 14 चेंडू आणि 31 धावेची गरज आहे. 14 चेंडू आणि 31 धावा. ऋग्वेद आपण म्हटलं तर या टेनिस क्रिकेटमध्ये, आधुनिक आणि फास्ट क्रिकेटमध्ये आपण 6 चेंडू मागे सुद्धा 31 धावसंख्या पाहत असतो. त्याच्यामुळे कठीण असं काही नाही, परंतु तेवढं शक्यसुद्धा नाही आहे. कारण जे हनुमान कुदे संघाकडे चांगली गोलंदाज आहे, त्यांच्या माध्यमातून एक चांगलं कौशल्य, चांगली गुणवत्ता आणि आपण केलेला सराव किंवा आपण केलेली मेहनत मात्र दिसून येत नाही आहे. कारण क्षेत्र कोणतंही असू द्या मित्रांनो, त्या क्षेत्रामध्ये सर्वात मेहनत महत्त्वाची असते. कारण असं म्हणतात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करणं हे फार गरजेचं असतं. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की या षटकामध्ये खूप साऱ्या धावा खर्च होतील. तर आतापर्यंत धावसंख्या 15 लागते धावफलकावरती, 15 लागलेली आहे. आणि आता मात्र येणारे 14 चेंडू आणि 41 धावेची गरज आहे. काही शंका असतील किंवा काही डाऊट्स असतील, माफ करा, 31 धावेची गरज आहे. अगोदर सुद्धा मी अनाऊन्समेंट केलं होतं. तर काही शंका असतील तर नक्कीच आमच्या शेअर करायचे आहेत. तर येणारे 14 चेंडू आणि 31 धावेची गरज असताना आता मात्र वेळ मात्र जास्त खर्च करायचा नाही आहे. वेळेचं भान मात्र प्रत्येकानं ठेवायचं आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच दिवस खूप मोठा आहे. अगदी 7 वाजले तरी मात्र या ठिकाणी बॅड लेट होत नाही आहे, तरीसुद्धा आपल्या वेळेचं ते भान असणं ते फार गरजेचं आहे. कारण असं म्हणतात ऋग्वेद की क्रिकेटमध्ये आणि जीवनामध्ये ज्याला वेळेचं महत्त्व कळलं नाही तो जीवनामध्ये अनसक्सेसफुल झालेला आहे. त्याच्यामुळे वेळेचं भान असणं फार गरजेचं आहे. यावेळेला आपण पाहिलं ना तर फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं, उरलेलं काम यष्टीरक्षक अगदी चोखपणे पार पाडतोय. आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की जीवनामध्ये फार वेळ महत्त्वाची असते, त्याबद्दल वेळेला क्रिकेटमध्ये सुद्धा आपण मोठे फटके मारत असतो. त्यावेळेस चेंडू आणि बॅटचं जे प्रॉपर टायमिंग आहे ते प्रॉपर टायमिंग असणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी फक्त ताकद पाहायला मिळाली, परंतु टायमिंग पाहायला मिळालं नाही आहे. यावेळेला पुन्हा एकदा सेम फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णतः या ठिकाणी फलंदाजाला बीट करण्यामध्ये यश आलेलं आहे. आणि आता आपण समीकरण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 31 धावेची गरज. या मॅचमध्ये कोण जिंकणार? बॅट्समन आपण पाहिलं तर नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु आपण रिसेंटली ते दोनही चेंडू पाहिले तर दोनही चेंडूमध्ये पूर्णतः बीट केले, चकवलंय आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी विचार करण्यास भाग पडलेला आहे फलंदाजांना. चला, सामने फास्ट घ्यायचं आहे तर मंडळाच्या वतीनं जो मेसेज येतो तो फॉरवर्ड करण्याचं काम करत आहे. कारण आपल्याला अजून भरपूर सामने सारे खेळवायचे आहेत, त्याच्यामुळे प्लीज आपल्याला सहकार्य फार महत्त्वाचं आहे. सिद्धांत पाटील आयोजक स्वतः या स्पर्धेचं, आणि यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर युवा पिढी भोनंग चषक अर्थात यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व युवा या क्रिकेटच्या स्पर्धेनिमित्त एकत्र यावेत, आपल्यामध्ये एकत्रितचं वातावरण व्हावं आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक कार्य आणि प्रत्येक कार्यामध्ये चला टीम मिटिंग घ्यायची नाही आहे, एवढा वेळ मात्र घेऊन जमाय. पंच आपल्याकडे पूर्णपणे त्या ठिकाणी अधिकार आहेत, योग्य ती कारवाई करू शकता. पंच आपण जास्त त्या ठिकाणी नक्कीच वेळ घेऊ द्यायचा नाही आहे, कारण भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत. तर येणारे 12 चेंडू आणि 31 धावेची गरज असताना ऋग्वेद आपण प्रति षटकाचा विचार केला तर 15.5 सरासरी ठेवावी लागेल. आणि टेनिस क्रिकेटमध्ये मित्रांनो अशा वेळेला फलंदाजांना खूप चांगली कामगिरी करावी लागेल, कारण थोडंसं बॅकफुटवरती करणारं आपण पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ गेलेला आहे. कारण पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर कुठेतरी एक षटकार आला हा पहिल्या चेंडूमागे, परंतु तदनंतर खूप चांगली वापसी केली जे हनुमान कुदे संघानं. तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर 31 धावेची गरज असताना स्ट्राईकवरती फलंदाज या ठिकाणी आहे. स्ट्राईक एंडला प्रलय आहे, नॉन स्ट्राईकला अंकित आहे. हे दोनही फलंदाज आपण पाहिलं तर खूप नामांकित आहेत. अशा कित्येक साऱ्या मॅचेस ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या फलंदाजीवरती काढलेल्या आहेत, आणि त्याच प्रकारची ही मॅच आहे. 12 चेंडू आणि 31 धावेची गरज आहे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने या ठिकाणी आपण पाहिलं तर मारा करेल. पहिलाच चेंडू आपण पाहिलं ना तर या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय स्वर. असे अतिरिक्त धावा आपण तेव्हा देताना किंवा असे स्वर चेंडू आपण फेकत असता त्याच वेळेला आपण फलंदाजाचा जो आत्मविश्वास आहे तो काही अंशी वाढत असतो. हा आत्मविश्वास वाढल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून एक दर्जेदार आणि क्लासिकल बॅटिंग मात्र पाहायला मिळेल. आपल्याला जिंकायचं असेल तर एक एक धाव मात्र सेव्ह करावी लागेल गोलंदाजांना खास करून. यावेळेला मोठा फटका मात्र आलेला आहे आणि मी म्हणालच होती की आत्मविश्वास वाढलेला आहे, आणि त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर या ठिकाणी एक मोठा येतोय षटकार. कमॉन डीजे.
धावा सेव्ह कराव्या लागतील, कारण मित्रांनो क्रिकेटमध्ये आपण काढलेल्या धावेपेक्षा किती धावा मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपण कमवलेल्या पैशांपेक्षा आपण किती पैसा वाचवला याचा सुद्धा विचार करावा लागतो. त्याच्यामुळे आपण पाहिलं ना तर या ठिकाणी एक धाव मात्र सेव्ह करावी लागेल. त्याच वेळेला या ठिकाणी गोलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून पूर्णतः वंचित ठेवावं लागेल. एक षटकारानंतर समीकरण पूर्णतः चेंज झालं. आपण जर पाहिलं तर आता येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. पुढील चेंडू आपण पाहिलं तर यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा आपण पाहिलं ना तर या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. चेंडू मात्र स्वर जातो, अतिरिक्त एक धाव मात्र ॲड होईल. तर विनंती करतो या ठिकाणी प्रत्येकाने आपले खिसे मात्र बघायचे आहेत, कारण कोणाची चावी हरवलेली आहे ती आम्हाला मिळालेली आहे. बाईकची चावी आहे, आपली ओळख पटवून घेऊन जायचं आहे. आदरणीय उदयजी पाटील यांच्याकडून खूप चांगली सुवर्णसंधी आहे. जर या 5 चेंडू मागे जर 2 षटकार लगवले तर त्यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक हे मात्र बॅटिंग करणारा संघ आपण पाहिलं तर जाकमाता बेलजी संघाला मिळणार आहे. आणि नक्कीच ती संधी मात्र आहे. येणारे 11 चेंडू आणि आपण पाहिलं ना तर या ठिकाणी आता मात्र 24 धावेची गरज आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि आता मात्र या ठिकाणी पाहिलं ना तर भलं बॅट्समन आउट होतोय. कमॉन डीजे. समीर उर्फ सॅम आणि त्यांचे समवेत बंटी तोडणकर ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी चषक लाभलेले आहेत, तर त्या दोघांना सुद्धा मी विनंती करतोय, अर्थातच स्वतः आयोजक सिद्धांतजी पाटील यांच्या माध्यमातून मी विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. कारण आपण सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेचे खूप प्रमुख घटक आहात. आपल्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान मात्र देण्यात आलेलं आहे. तर समीर उर्फ सॅम आणि त्यांच्या समवेत आदरणीय बंटी तोडणकर, मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. स्पेशली आमंत्रण अर्थातच सिद्धांतजी पाटील यांच्या मार्फत आहे. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी पाहिलं तर 24 धावेची गरज असणार आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा चेंडू, फॉलो थ्रू मध्ये चांगलं फिल्डिंग. या मॅच मध्ये जय हनुमान पुणे संघाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करत आहे. जरी चौकार आणि षटकार आले तरी आम्ही कोणत्याही प्रकारचं खचून जाणार नाही. आम्ही शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देण्याचं काम करू आणि खऱ्या अर्थानं ते मात्र पाहायला मिळत आहे. 9 चेंडू आणि आता मात्र 24 धावेची गरज आहे. 23 धावा ते आतापर्यंत धावफलकावरती आलेले आहेत. तेवीस धावेची अजूनही गरज आहे. एक अंतिम चेंडू मात्र या षटकातील बाकी आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी बॅटिंग चांगली चालू आहे, परंतु त्याच वेळेला 2 चेंडू शिल्लक आहेत. माफ करा, अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहे. या 2 चेंडू मागे जर 2 मोठे हिट आले तर खऱ्या अर्थानं पूर्णतः जागमाता भेजी संघ हा मात्र वापसी करू शकेल. यावेळेला गुडलाईन स्पॉटवरना चेंडू आपण पाहिलं तर थोडासा बाहेरच्या दिशेने पंचांचा आपण पाहिलं तर स्वरजूडचा इशारा, धावसंख्येत अतिरिक्त एक मात्र धाव ॲड होईल एका धावेच्या मदतीनं. आत्तापर्यंत 24 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 8 चेंडू आणि 22 धावेची गरज. 8 चेंडू आणि 22 धावा या मॅचमध्ये काय होणार जर पाहिलं तर उलटी गिनती आता मात्र सुरू झालेला आहे. 8 चेंडू आणि 22 धावा म्हणजे येणाऱ्या 2 चेंडू मागे जर 2 ऋग्वेद मोठे फटके आले तर खऱ्या अर्थानं भिलजी संघ या ठिकाणी वापसी करू शकेल किंवा त्याच वेळेला आपल्या ज्या फलंदाजाचा जे आत्मविश्वास आहे तो वाढू शकेल. परंतु 2 मोठे फटके येणं सुद्धा गरजेचं असेल. यावेळेला कोलवर टप्प्यातला चेंडू बॅकरी बॉल खेळून काढलेला आहे. चेंडू आपण पाहिलं तर स्ट्रेट डावच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, डीपमधून येणार तोपर्यंत फक्त एक धाव दुसरीचा प्रयत्न करणार का आणि रनआउटची संधी, परंतु रिक्स नक्कीच घेतली होती. परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं तर वय स्वतःला सावरलं. चांगली नियंत्रित गोलंदाजी. तसेच आदरणीय परशुरामजी शेळके आपण या ठिकाणी उपस्थित आहात, तर मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय परशुरामजी शेळके आपण लगेचच आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे.
तसेच आदरणीय चंद्रकांतजी पाटील आपण सुद्धा या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये आहात, तर मी विनंती करत आहे आपण सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन या व्यासपीठाची शोभा मात्र वाढवायचं आहेत, कारण आपल्या प्रत्येक व्यक्ती ही मात्र या स्पर्धेचं मांगल्याचं प्रतीक आहात. आपल्यामुळे या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शोभा येत असते, या स्पर्धेला एक चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत असतो आणि त्याच वेळेला ही स्पर्धा एक उंच भरारी घेत असते. त्याच्यामुळे मी प्रत्येक मान्यवर मंडळींना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 6 चेंडू आणि 22 धावेची गरज आहे, 21 धावेची गरज आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावरती 25 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. तसेच आदरणीय संतोष पाटील आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय खूप मोठी स्पर्धा अर्थात युवा पिढी म्हणून आयोजित कैलासवासी श्री परशुराम नथू पाटील व कैलासवासी कुमारी असावरी परशुराम पाटील यांच्या अर्थात आठवणी यांच्या स्मृती यांच्याबद्दल आपण पाहिलं तर स्मृतिचषक 2022 हे मात्र आयोजित करण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे मुख्य आयोजक सिद्धांतजी पाटील यांच्या माध्यमातून सर्व व्यक्तींचा पुरेपूर सन्मान आणि त्याच वेळेला प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी नक्कीच आदर केला जातोय. आणि आज आपण पाहिलं तर स्वतः अगदी सकाळपासून या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान आणि त्याच वेळेला ग्रामस्थांचा जो सपोर्ट आहे तो खऱ्या अर्थानं खूप चांगला सपोर्ट आहे आणि त्याच्याचमुळे आज आपण पाहतोय पहिल्या दिवसामध्ये ही स्पर्धा आता मात्र अंतिम टप्प्याकडे चाललेली आहे. काही क्षणातच या स्पर्धेचा दुसरा मात्र राऊंड आहे तो मात्र सुरू होणार आहे. सेकंड राऊंडचे सामने मात्र सुरू होणार आहेत. अर्थात आपण पाहिलं तर स्वर्गीय संतोष पाटील पुरस्कृत घसवड विरुद्ध भुवनेश्वर 11 रोहा या दोन्ही संघादरम्यान पहिलाच सेकंड राऊंडचा सामना मात्र असणार आहे आणि तो सामना मात्र 4 षटकांचा असेल याची दोनही संघांनी नोंद घ्यायची आहे. तर वळूयात मैदानाच्या दिशेने या ठिकाणी या मॅचमध्ये काय होणार, या मॅचमध्ये रोमांचकता पाहायला मिळते. या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटमधला जो रंग आहे तो मात्र पाहायला मिळत आहे. आज आपण पाहिलं तर नक्कीच पंचांच्या माध्यमातून स्पर्धेचा इशारा ज्या पद्धतीने धुळीवंदनमध्ये आपण रंग उधळले किंवा रंग सर्वांना दाखवले त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचे रंग असतात आणि त्यातील आता मात्र या क्रिकेटने या मॅचमध्ये रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. कारण आता येणारे आपण पाहिलं ना तर या ठिकाणी 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 21 धावेची गरज असताना आता मात्र या ठिकाणी फलंदाजांवरती पुरासा या ठिकाणी प्रेशर आहे किंवा 20 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 20 धावा या ठिकाणी आपण पाहिलं तर रसपारी चेंडूचा इशारा आता तर पंचांच्या माध्यमातून आला होता. 6 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहिलं ना तर अगदी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न कार्पेट सहारे चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केली आणि 2 धावेच्या मदतीने आत्तापर्यंत आपण धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 28 लागते धावफलकावरती आणि आता आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी येणारी 5 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि 18 धावा आपण पाहिलं ना तर या ठिकाणी खेळाडूंना प्रेडिक्शन लावता येत नाही किंवा त्याच वेळेला क्रीडा रसिकांच्या समोर सुद्धा या ठिकाणी एक प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे की या मॅचमध्ये जिंकणार कोण. कारण कधी हा सामना जय हनुमान कुदे संघाकडे जातोय, कधी हा सामना आपण पाहिलं तर जाकमाता भिलजी संघाकडे जातोय. त्याच्यामुळे या मॅचमध्ये शेवटला चेंडूपर्यंत हा संघ कोणाच्या बाजूने जाणार, मॅच कोणाच्या बाजूने जाणार हे सगळं आता मात्र आपल्या अंगलटी येऊ शकतं. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 18 धावेची गरज. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून अगदी व्यवस्थित आणि नीटनेटकं पद्धतीने करण्यात येत आहे. खूप चांगली क्वालिटी मात्र पाहायला मिळत आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या मॅचमध्ये चेंडू बॅटवरती घेणं फार गरजेचं असणार आहे. अशा पद्धतीनं जर आपण निर्धाव चेंडू खेळले तर कदाचित या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पराभवाचा सामना करावा लागेल, पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. जिंकायचं असेल किंवा या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर आत्ता मात्र जिंकण्यासाठी येणारे 4 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. 4 चेंडू आणि 18 धावा या मॅचमध्ये आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करणारा साहिलचं कौतुक करावं लागेल. पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. अगदी खूप यंग खेळाडू आहे परंतु खूप चांगलं गुणवत्ता आहे, खूप चांगलं अर्थात पाहिलं तर या ठिकाणी कौशल्य पाहायला मिळते गोलंदाजाकडनं. यावेळेला मोठा फटका आलेला आहे. चेंडू जाणार का सीमारेषेच्या बाहेर? येस, इट इज 6. कम ऑन डीज.
ऋग्वेद आपण पाहिलं ना तर भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी, परंतु क्रिकेट का मित्रांनो पसरलेला आहे, क्रिकेट का आज जगामध्ये ज्याला खऱ्या अर्थानं खूप चांगली प्रसिद्धी मिळाली आहे त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या सामन्यामधली रोमांचकता. कारण मित्रांनो पुढे काय होईल कसं होईल हे आपल्याला सांगणं काय अजिबात माहीत नसतं किंवा आपण सांगू शकत नाही. आणि म्हणूनच क्रिकेट असा एक अनोखा खेळ आहे. त्या अनोखा खेळामध्ये प्रत्येक प्रेडिक्शन हे फेल असतं आणि त्याच पद्धतीचं आपण पाहतोय. कारण आता आपण समीकरण पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 12 धावा या मॅचमध्ये आपण पाहिलं तर खूप सारे किस्से पाहायला मिळाले. कधी सामना आपण पाहिलं तर या ठिकाणी जे हनुमान कुदे संघाकडे गेलेला होता, परंतु आता आपण पाहिलं तर पूर्णतः वापसी केली अर्थात या 6 मारून ते म्हणजेच दाखमता बिलजी संघानं. पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. षटकातील पुढील चेंडू खोळथा आपण पाहिलं तर प्रेशर मनोवैज्ञानिक दबाव पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मृत चेंडू ज्याला आपण डेड चेंडू असं म्हणतो तो मात्र या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. थोडंसं धावत असताना थोडासा व्यत्यय येणारे 3 चेंडू आणि 12 धावेची गरज. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक परंतु चांगलं फिल्डिंग केलंय. झेल मात्र कठीण होता. 2 धावा तर कंप्लीट केल्या, तिसरीचा प्रयत्न करणार का, परंतु आता मात्र समीकरण पाहिलं ना तर येणारे 2 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि 10 धावेची गरज असताना नक्कीच मला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक सामना आठवतोय, भारत विरुद्ध न्यूझीलंड. अशीच भारतीय संघाला 2 चेंडूमध्ये 11 धावेची गरज असताना रोहित शर्माने 2 षटकार लगावून ती मॅच मात्र जिंकवली होती. आणि त्याच प्रकारचं या ठिकाणी आपण पाहतोय ते चित्र उभं राहिलेलं आहे. येणारे 2 चेंडू आणि 10 धावेची गरज असताना रोहित शर्माने त्यावेळेला ते 2 षटकार मारले आणि नामवंत झाला, नामांकित झाला. त्याची आठवण अजून सुद्धा आहे. आणि आता या फलंदाजाने ऋग्वेद जर ते 2 मोठे फटके लगावले नाही तर हा सुद्धा त्या सर्व खेळाडूंच्या स्मरणामध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच या फलंदाजाकडे संधी आहे, मोका आहे. कारण मी नेहमीच म्हणत असतो सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करा आणि ते सोनं मात्र या फलंदाजाला करावं लागेल. येणारे 2 चेंडू आणि 10 धावेची गरज. यावेळेला आपण पाहिलं ना तर आता मात्र पंचांचे हात जमिनीला समांतर. कुठेतरी मनोवैज्ञानिक दबाव किंवा जो मानसिक दर्पण असतं ते गोलंदाजावरती दिसायला पाहायला मिळते. गोलंदाज जरी मित्रांनो वयाने खूप छोटा असला तरी त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, त्याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, म्हणूनच त्याला आपण गोलंदाजी दिलेली आहे. त्याच्यामुळे आता आपण ऋग्वेद समीकरण पाहिलं तर येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज आहे. आंतरराष्ट्रीय नियमानुसार या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग असणार आहे, ही मात्र नोंद दोनही संघांनी घ्यायची आहे. त्याच्यामुळे येणारे 2 चेंडूमध्ये 9 धावा या कंपल्सरी काढाव्याच लागतील, तरच आपण या स्पर्धेमध्ये विजय होऊ शकाल. अंतिम आपण पाहिलं तर पुढील चेंडू. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी कमटते. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहिलं ना तर आता 1 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. कारण चौकार आल्यानंतर आपण पाहिलं ना तर ऋग्वेद मला अजून एक मॅच आठवते, तुला आठवत असेल तर बघ. अर्थात भारत विरुद्ध बांगलादेश तो सामना होता आणि त्याच्यामध्ये स्ट्राईकला दिनेश कार्तिक होता आणि त्या दिनेश कार्तिकने अर्थात जो कव्हरच्या वरून जो षटकार लगावला होता आणि त्यावेळेला तो भारत संघ जिंकला होता. तर त्याच प्रकारचं चित्र पाहतोय. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज असताना तर ती आता त्या वेळेला आपण पाहिलं तर दिनेश कार्तिकने तो षटकार लगावला आणि या वेळेला आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावा. अगदी असं सिद्धांताची वाटते की हा सामना फायनलचा आहे की काय असं चित्र मात्र पाहायला मिळते. कारण या मॅचमध्ये त्या प्रकारची जी रोमांचकता आहे किंवा त्याच प्रकारची जी गंमत आहे ती पाहायला मिळते. गंमत एवढ्यासाठीच म्हणतो कारण कधी सामना हा जय हनुमान कुदेकडे जातोय, कधी सामना हा जाखमता बिलजी संघाकडे जातोय. असं वाटलं होतं की आता जय हनुमान कुदे संघ जिंकणार की काय, पण तो त्याच वेळेला चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला आणि आता 1 चेंडू आणि 5 धावा. क्या बात आहे. मॅचमध्ये खऱ्या अर्थानं एक चित्तथरारक मॅच म्हणावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर फेरबदल, अर्थात ऑन साईडला एक आहे वाईडिश लॉंग ऑन, त्यानंतर डीप मिड विकेट, एक आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग. ऑफ साईडला आपण पाहिलं तर एक वाईडिश लॉंग ऑफ आहे, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, तसेच एक कव्हर रिजनमध्ये आहे आणि एक खेळाडू आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन. परंतु आता मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्व क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या आतमध्ये ठेवावे लागतील. बाकी सर्व जे क्षेत्ररक्षक आहे ते सीमारेषेच्या जवळ ठेवावे लागतील. कारण 1 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. 1 चेंडू आणि 5 धावा यामध्ये काय होणार, कारण आपण पाहिलं ना तर अगदी बॅट्समनचं कौतुक करावं लागेल. शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देतोय. मी नेहमीच म्हणत असतो मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच म्हणायचे ज्या क्षणावरून आपल्याला हरण्याची भीती असते त्या क्षणावरून खऱ्या अर्थानं जिंकण्याची सुरुवात करावी आणि ती सुरुवात आता मात्र या ठिकाणी या फलंदाजाला करावी लागेल. 1 चेंडू आणि 5 धावा.
जरा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. काय बात आहे, काय मॅच झालेली आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. अंतिम चेंडू. या वेळेला जोरदार अपील आणि आता मात्र बॅट्समन आऊट होतोय आणि जे हनुमान कुदे संघ हा मात्र या फेरीमध्ये विजयी होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि जागमाता बेलजी संघाने सुद्धा चांगला परफॉर्मन्स केला. तर या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक आभार. थँक्यू.